भाई कसला इंटरकॉम. जय श्रीराम. मी याला हा ब्लॉग टाकायलाच लावणार. हा टाकून दे नाही तर नको टाकून दे. मी याच्या पाठी लागणार आहे हा ब्लॉग टाकायला. काय करायचं नाही, फक्त एक लाईक आणि एक सबस्क्राईब. तर नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील वाधवणकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता यार एक सीन मिस झाला. तर ट्रॅफिकवाले आपल्याला इन्स्ट्रक्शन देत होते की ज्या आपण हेडलॅम्प बसवले आहेत त्या म्हणजे थोडं इश्यूवाल्या आहेत, त्या म्हणजे बसवता येत नाहीत, बसवायच्या नाही आहेत. बसवू शकत नाही आहे त्यांचा, त्याच्यावरती फाईन आहे आपल्याला. नेक्स्ट टाइम त्याने लक्षात ठेवायला सांगितलंय. भाई तू है, मेरे को मालूम है भाई, इधर मैं हूँ. तर आत्ताच या ठिकाणी आपण भाई आदित्य कुठं थांबले? चिकी 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 चिकी. हा भाई आदित्य आणि तो अथर्व आहे बहुतेक. काय त्याचं नाव नाही मला माहिती. मग काय बोलतो भाई? हे आपले आहेत अनफिल्ड आधी. एकदम 12-50 वगैरे वाटत. काय बोलतो? आर्यन अमित आहे. हा अमित चालू आहे. थांब. थांब सर्चिंग करते. आलं का तुला? तर मी पण ऑफ करतो. तर मित्रांनो, हे अमित, ह्याचं नाव काय सांगितलं? मागचा काय? आर्यन. तर मागे आर्यन आहे, पुढे आहे आपला आदित्य. आणि आपण आता चाललोय राईड करत त्यांच्या सोबतच जायचं आहे आपल्याला. एकत्रच राईड करायची. हा भाई कोण आहे यार? मगाशी टायगर होती यार, कोणती आहे माहिती नाही, कोणती होती माहिती नाही. हा आदित्य. साला हे तर काहीतरी करावं लागणार तुझ्याकडे मला. तर आदित्य लीड करतोय. कोण इंटरकॉम कनेक्ट होऊन आलंय. तर मित्रांनो, आपण आलो आहोत वाशी टोल नाक्याजवळ. या दोन गाड्या, ही आहे हंटर 350, ती हिमालयन आहे गोल्ड मॉडेल. म्हणजे ॲक्च्युली मला हेच मॉडेल आवडतं जास्त. आणि आपली डॉमिनार. मगाशी यार टायगर गेली यार, माझी ड्रीम बाईक गेली. सॉरी, ड्रीम बाईक म्हणजे तशी ड्रीम बाईक नाही. ड्रीम बाईक तर माझी GS 1300 आहे. 1250 आणि 1300 आहे. पण यार त्यातल्या त्यात ना मला टायगर पण आवडली. वर्सेस पण आहे जेमतेम, पण ते मनात बसत नाही यार वर्सेस. मला टायगरमध्ये जो लुक दिसतो ना, कुछ भी.
टायगरला बघायलाच मजा येते भेंडी. आपले पण टायगर काय चांगलं मस्त आहे भाई. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. थोड्या थोड्या मला उन्हाच्या झळा लागा लागले ते. पानी पी. अरे एक को पिकअप करने का है ना भाई. त्याकडे बाईक नाही. बराबर. ए पॅन्ट काय विकलास का? पॅन्ट विकलास का? पॅन्ट नाही नाही घेतलाच नाहीस. हे भेंडी गाडी कुठे आहे माझ्याकडे गाडी आहे. लवकर भाई कसला इंटरकॉम. जय श्रीराम. साला हे 3 होत आहेत भेंडी. माझा होत नाही. अरे सर्चिंग आहे अजून नाही झाला. चेक करून बघ एकदा. हा रेड आहे ना. ब्लू रेड आहे. A few moments later. क्या करूं समझ में नहीं आ रहा है भाई. बस आपल्यासोबत आहे अमित. चला तर निघूया. राईडला सुरुवात करू. तर मित्रांनो सध्या आपण पाम बीच वरती आहे. आधी त्याची चालू आहे व्लॉगिंग आणि आपलं व्लॉगिंग शूट चालू आहे. यार इंटरकॉम कनेक्ट होत नाही. काय इश्यू आहे मला काय समजून आलं नाही. भावानो खूप काही मी मिस करतोय म्हणजे त्यांचं बोलणं, आपल्या मित्रांचं बोलणं. भाईच्या गप्पा मारायच्या आहेत ना भेंडी, त्याच मिस करतोय मी. शप्पथ सांगतो यार. त्या इंटरकॉम मध्येच काय आलं याला काय माहिती. असा तर कनेक्ट होत होता. धाड भरले त्याला त्याच्या. जल्ला मेलास. काय यार. तर मित्रांनो राईडला सुरुवात झालेली आहे. तर माझा सीन असा आहे की इंटरकॉमच कनेक्ट होत नाही आहे. सध्याचा व्ह्यू मस्त आहे. व्ह्यू मला भारी वाटतं इथला. इंस्टा 360 लावला पण तो साला तो फिरतोय असा. तो अमाऊंट बरोबर नाही ह्याच्यामध्ये. अमाऊंटमध्ये ना लूज होतोय ॲक्च्युली. तो मला त्याला काहीतरी करावं लागणार होतं. हा तो एक्सप्रेसवेला रोड भरपूर पुढे आलो तो. अजूनही माझा इंटरकॉम कनेक्ट झालेला नाही. मी म्हटलं रस्त्यात चालता चालता कनेक्ट होईल. काय नशीबच खराब आहे बेंच. चला कनेक्टच होत नाही.
माझं मला समजत नाही इश्यू काय आहे. मित्रांनो बघू शकतो मित्रांनो ही अशी अवस्था. आता आलो आहे मी थोडासा चहा वगैरे पिऊ. बघू पुन्हा एकदा इंटरकॉम कनेक्ट होतोय का नाही. चावी बंद कर. मित्रांनो फायनली कनेक्ट झालाय या माणसामुळे. आता फक्त असं काय वाटतं माहिती काय, हा पेअर झाला ना की हा उडणार नाही. नंतर ते हे करू, हे तो चार्जिंगला लाव. हा ना लावतो आता. ए झाला हा पण आवाज नाही मला आवाज येतो याचा. ते असा आवाज येणार. हा मी परत तुम्हाला डिस्कनेक्ट करतो. परत हा बनवा. तुला येतोय तू बोल काहीतरी. येतोय येतोय. एक मिनिट थांब. तो होईल ते. त्याचा मागचा आहे ना तो बेरिंगला. अरे बाप रे यार. सॅडलिंगच्या लादामध्ये लेफ्ट राहिला मागे. आता पुढून लेप आहे का. पुढून लेप आहे. आता पुढचा लेप घ्यायचा आहे. मस्त भाई सॅडलिंग करत होता. आणि जी इंटरकॉम करून ग्रुप राईडमध्ये आपण राईड करतो ना भाई वेगळीच मजा आहे त्याच्यामध्ये. आता आपला स्पॉट 4 मिनिटावरती आहे. 4 मिनिटानंतर आपण आज लेफ्ट घ्यायचा आहे पुढचा आपल्याला. एक नंबर भाई. अहो भाई काय मस्त आहे. व्ह्यू पण मस्त येतोय भाई. इथं भाई इधर इंस्टा चालू करना तो बनता है भाई. नाही इथं नको पुढे चालू करूया. हो अथर्व मला दिसला. सॉरी आर्यन यार. भेंडी ते अथर्वचीच आठवण येते. हो भाई रोड पे नजर रख. थोड़ा ऊंच नीच दिखेगा तो समझ लेना स्पीड ब्रेकर है भाई. 3 स्पीड ब्रेकर है भाई. काय है? जबरदस्त भाई. एक नंबर मस्त. भाई मस्त व्ह्यू मस्त आहे. भारी आहे भाई. मी बंद केला 360 तिच्या आईला. आता कनेक्ट होईना झालाय. आता पाऊस पडावा. मस्त व्ह्यू आहे भाई. भाई ऐसा कोण आता है भाई. कसलं मग रेडा रे बैल कुठून. रेडा होता तो. रेडाला बैल म्हणते. मस्त स्पॉट आहे. भारी स्पॉटला आपण थांबलोय आणि इथं फोटोशूट चालू आहे भाई. तर अमित कसं वाटतंय. ते काय यार आपला चामुंडा पण कनेक्टेड नाही. तर मित्रांनो आम्ही सध्या आलो आहोत इथे स्पॉटवरती.
स्पॉटवरती आलेलो आहोत आणि समोरचा तुम्ही व्ह्यू बघू शकता. मस्त असा व्ह्यू आहे आणि या ठिकाणी थोडं फोटोशूट वगैरे करायला आणि थोडीशी मस्ती करायला थांबलोय. एवढी मेहनत माझ्यासोबत आहेत बघा आदित्य. मी ह्याला हा ब्लॉग टाकायलाच लावणार. हा टाकून दे नाही तर नको टाकून दे. मी याच्या पाठी लागणार आहे हा ब्लॉग टाकायला. माईकचा आवाज येऊन नाही नको. व्हॉइस ओव्हर कर पण तू ब्लॉग नाही टाकलास खर्च. जय हिंद दोस्तों, सावधान रहे, सतर्क रहे. मी रोहित ही गाडी आणि हा आर्यन भाई. आर्यन आलाय हंटरवरती. आदित्य आहे आपल्या अश्वमेधवरती. अश्वमेध नाही, हा हे ऐरावत. ऐरावत. अच्छा, ऐरावत वरती. आणि मी माझ्या गाडीचं नाव चेंज केलेलं आहे. या लोकांना अजून माहिती नाही आहे पण त्याच्यावरती टाकणार आहे आणि त्यानंतरच माहिती नाही. मग नाव रिव्हील कर. गरुडा. गरुडा. आपल्या गाडीचं नाव मी टाकलेलं आहे गरुडा. ते तुम्हाला मी लास्ट ब्लॉग मध्ये सांगितलं होतं पण तो ब्लॉग टाकलेला नाही मी कारण त्यामध्ये माईकचा आवाजच नाही आलेला. कारण तो गरुडा सारखा ब्लॅक आहे, पूर्ण काळा आहे आणि पळतो पण तसा. त्यामुळे गरुडा सारखा म्हणजे उंच भरारी कशी गरुड घेतं तसे हा लांब भरारी घेतो. त्यासाठी याला मी गरुडा असं नाव देतो भाई. आणि आणि भावांचे सबस्क्रायबर जरा बघा व्हिडिओ जरा बघा. आमचा नाही, सगळ्यांच्या व्हिडिओ बघा. सगळ्यांना जरा कंटेंट शूट करतात, एवढी मेहनत करतात, एवढे लांब येतो उन्हातान्हाचे. जरा बघा व्हिडिओ सगळे. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जरा काहीतरी आमचे मेहनतीची चीज करा. काय एक लाईक करायला किती वेळ लागणार आहे यार. थोडंसं लाईक करा, थोडा आम्हाला पण सपोर्ट भेटतो. आम्ही पण थोडं हे होतो, पॉझिटिव्ह वेला जातो की आपल्याला लाईक येत आहेत, व्ह्यू येत आहेत. त्यामुळे अजून व्हिडिओ चांगले चांगले बनतील, अजून व्लॉग चांगले चांगले होतील. पण कधी जेव्हा तुम्ही सपोर्ट कराल तेव्हा. मग चामुंडा भाई क्या कहना चाहते? मी एकच बोलेन, हे लोक जेवढी मेहनत करताय ना तर हे लोक एक लाईक एक सबस्क्राईब डिझर्व करतात. एवढी मेहनत घेऊन हे लोक इकडे येतात. आता पण ऊन आहे पण आता आम्ही झाडाखाली थांबले म्हणून आम्हाला ऊन लागत नाही. पण ॲक्च्युअलमध्ये बाहेर खूप हीट आहे. एवढा उन्हातानामध्ये एवढा कंटेंट शूट करणं, परत त्याला ब्लॉग एडिट वगैरे करणं हे खूप मेहनतीचं काम आहे. तर हे लोक खूप मेहनत घेत आहेत. तर तुम्हाला फक्त काय करायचं नाही, फक्त एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायचं आहे. उन्हामध्ये डोकं चालत नाही वर इकडचे तिकडे जाणार. पण तुम्हाला एकच काम करायचं आहे, एक लाईक एक सबस्क्राईब आणि एक शेअर नक्की करा. भाई थोडा चुकला तो, कारण पायाची हिट डोक्यावर गेले. त्यामुळे आता ही दोघं काय म्हणतायत आपल्याला बघायचं, कारण ॲक्च्युअलमध्ये ना माझ्यापेक्षा जास्त सध्या तरी आदित्यचे व्हिडिओ पडतात पण चला त्याला सबस्क्राईब नाही भेटत आहेत. सबस्क्रायबर नाही भेटत आहेत भाई. कारण काय माहितीये बघा, माझं एक मत आहे असं आहे की भाई जे आपण कंटेंट टाकतोय ना ते खूप चांगलेवाले कंटेंट टाकतोय, जेन्युइन कंटेंट टाकतोय. मी जेवढं रिसर्च करतोय ना यूट्यूबवरती भाई, जे बोलू नये असं कुठल्या कंटेंटरबद्दल, पण ते एकदम नल्ले व्हिडिओला 2-2, 4-4, 5-5 लाख व्ह्यूज आहेत. फायनली या स्पॉटवरचं आपलं काम झालेलं आहे आणि थोडं एन्जॉयमेंट थोडं केलेलं आहे, रेस्ट केलेलं आहे. आता इथून जायचं मेन स्पॉटला थोडं जाऊन येऊया आपण. आता तिथं थोडं एन्जॉय करूया. आणि हा आपला व्हिडिओग्राफर, तो एक तिकडे व्हिडिओग्राफर आहे भाई. थोडा माईकचा काहीतरी इश्यू आहे व्लॉगिंगला भेंडी. लास्टचे दोन तीन व्लॉगला पण सेम इश्यू आला. मी पूर्ण व्लॉग शूट केला पण भेंडी व्हॉईसमध्येच मार खाल्ला. आता बघूया यावेळेस काय नाही झालं तर मी तात्पुरता मीडिया मोड दुसऱ्याचा लावून बघणार आहे काय नक्की प्रॉब्लेम आहे. अजून माईक कनेक्ट केलाय, बघूया ह्या माईकमध्ये तरी व्हॉइस येतोय का नाही भाई. व्लॉगिंगची वाट लागते पूर्ण, माहिती आहे का. हे असं काही सीन असेल तर आता बघूया. रस्ता चुकलो होतो आम्ही आणि त्या स्पॉटला गेलो होतो. मस्त स्पॉट होता भाई. आता मेन स्पॉटला आम्ही निघालोय. आर्यन डायरेक्ट असा टर्न घेऊ नको, समोरून गाडी आलेली कळणार नाही.
लडाखचा ट्रेलर. हा लडाखला जायचं तर प्रॅक्टिस इथं करून घ्या राजमाच्या आणि इकडे पावसाळ्यात. पुढे आय थिंक बायकर्स उभे आहेत. अरे आर्यन हळूहळू चाललाय ना. मी येऊ का पुढे? मी आलो पटापट. जबरदस्त भाई जबरदस्त. मला वाटतं काय मस्त व्ह्यू आहे भाई. खतरनाक. आधी ते तिकडून पण रस्ता होता तिथून गेला. भाई जबरदस्त एक नंबर व्ह्यू आहे. पैसा वसूल फिलिंग झाले आहे ना. एवढी चांगली फिलिंग येते भाई. हा गरमी ॲक्च्युली 5-6 वाजता तरी निघायला पाहिजे होतं. त्यानंतर इथं प्रॉपरली वेळेवर आलो असतो आपण. ते आपला टाइम तर मोस्ट ऑफ कसा झाला ते इंटरकॉम कनेक्ट करण्यातच गेला भाई. एक तास तर असाच गेला. त्यात सीन असा झाला आहे की आम्ही तिघे कनेक्टेड आहे आणि रोहितचा डिस्कनेक्ट झाला. म्हणजे पेअरिंगच होत नाही भाई. कनेक्टच होत नाही असा इश्यू आहे. एक तर तो नाही तर मी असं इन आउट चालू आहे दोघांमध्ये. पण भाई इथं शिकण्यासारखं आहे ह्या साईडला ह्या रोडवरती गाडी चालवणं. म्हणजे ह्याच्यावरती परफेक्टली जो चालवेल ना तो भाई लडाखला चालवू शकतो. तर मित्रांनो सध्या आपण त्या स्पॉटला पोचलेलो आहोत ज्या स्पॉटला आपल्याला यायचं होतं. आणि हे व्हिडिओ शूटर इथे व्हिडिओ शूट करतायत. तर फायनली हा व्लॉग बघूया कसा येतोय. नाही आलो तर म्हणजे नाही मी अपलोड केला व्हिडिओ एडिट करून तर हा आहे तयारीतच माझी वाजवायला. तर मस्त असा स्पॉट आहे. पण ह्या स्पॉटवरती जास्त वेळ आपण थांबू शकत नाही कारण एवढी गरमी आहे ना. एवढं तापलंय वरून त्यामुळे भरपूर इश्यू होतोय भाई. आता तो गोप्रोची बॅटरी डल म्हणजे लो झाली पूर्ण म्हणजे डाऊनच झाली. त्यामुळे आता मी इंस्टामध्ये व्हिडिओ करतोय. व्हॉइस येतोय का नाही मला माहिती नाही. पण हा बघा आपला रोहित खांबावर गेला. असंच पडलं तर काय व्हायचं. काय नाही रेडा पाण्यात रेडा पाण्यात बिडाला आई शपथ. हा रोहितला रेडा म्हणलं. ह्या आपल्या बाईक्स आहेत म्हणजे ती मिडलवाली त्यानंतर ती आदित्यची आणि ती लास्टला माझी आहे. बहुतेक करून रायडर्स इथे येतात. स्पॉट पण चांगला आहे. पण हा पावसाळ्यात किंवा आणि थंडीच्या वेळेस ना स्पॉट एक नंबर आहे. उन्हाळ्यात ना भाई उन्हाळ्यात माझ्यामध्ये तरी हेल्मेट काढल्यानंतर तर भाई अशी अवस्था झाली होती की इथे उभा पण राहू नये एवढी बेकार अवस्था होती. तर बघू आता पुढचा तुम्हाला थोडा व्ह्यू दाखवत जातो. आजचा हा व्लॉग तर मला शूट करून मला रेडी करून हा अपलोड करायचाच आहे कसाही करून. व्हॉईसचा थोडासा इश्यू आहे. बघू जेवढे म्हणजे थोडे कट घेता येतील तेवढे घेईन मी. तेवढं शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवेन जास्त काही करणार नाही. पण व्यवस्थित बनवेन. नाही तर मग मला गोप्रोचा व्हिडिओ मोड वगैरे काही ना काहीतरी चेंजेस करावे लागतील. थोडा खर्च अजून आधीच खर्च झाला आहे. नाही तर मी याला मायक अडॅप्टर लावणार आणि ह्याला चालू करणार. तर मित्रांनो चाललोय आपण या छोट्याशा स्पॉटवरती थोडा व्ह्यू दाखवायला. थोडं पुढं जायचं होतं तो पुढे जायला चान्स नाही भाई. चिखलात राड झाली शूज. भाऊ उन्हात आहे ना भिरभिरले. चला थोडं तोंडावरती पाणी मारून घेऊया. ॲक्च्युली या लोकांना आदित्यची गाडी खूप आवडली. आदित्य बरोबर व्हिडिओ काढायचा आहे रेकॉर्ड करतोय भाई. आदित्यचे फॅन सबस्क्रायबर भेटले तिथे आदित्यला आणि ते आदित्य सोबत त्यांना फोटो काढायचा आहे. हो
एवढा ऑफ रोड केलाय ना, एक नंबर व्ह्यू आहे इथे. इथे खरी मजा आहे. व्ह्यू जी भयंकर गर्दी आहे ना, त्यामध्ये व्ह्यूने सगळं मार्केट खाल्लं इग्नोर होती ती गर्दीला. आहे पोटात कावळे ओरडायला लागले ते एवढे ते बोलतात. ॲक्च्युली आपण नाश्ता करून यायला पाहिजे. हो मित्रांनो, एवढा चांगला व्ह्यू आहे ना की जबरदस्त व्ह्यू आहे. आणि डोक्यावर तापले, खालून तापले, म्हणजे व्ह्यूमुळे आहे ना ते सगळं आम्ही विसरले. जबरदस्त व्ह्यू आहे. फुल इकडे आल्याचा फायदा झाला. रोहित बोलतो इथे कॅम्पिंग करायला. अरे बोट पण आहे ही. आधी ते जाऊया का? जाऊया आलो असेल. ऊन खूप आहे यार, मग गेलो असतो. हो का? पुस्तक बोललो तुला. तर आता निघालो आहोत इथून स्पॉटवरून. मस्तपैकी डॅम आपण बघितला, फिरलो मस्तपैकी. व्ह्यू पण खूप छान होता. पण इंस्टाचा काय इश्यू झाला मला काय कळालं नाही. इंस्टा बंद झाला. आता सध्या हॉटेल शोधतोय आम्ही, कारण जाम भूक लागली. समोर एक हॉटेल दिसतंय राईट साईडला. आदित्य बोललाय राईटला घ्यायचं आहे. तर मित्रांनो, ज्याची एवढ्या उशीर आपण वाट बघितली ना, म्हणजे ज्या क्षणाची आपण एवढ्या उशीर वाट बघितली तो क्षण आलाय. म्हणजे पोटा पाण्याचा, जेवणाचा. हे आपलं जेवण आले व्हेजवाल्याचं. व्हेजवाला पण सेग्रिगेट करून देतो. अरे घे, उचल. अरे घे ना. अरे आम्ही असं काय करतोय? अरे ट्राय करायला दुसरं मागू. अरे ट्राय करायला दुसरं मागू. हे घे. तर हा माणूस भुकेला, हा पण माणूस भुकेला, हा पण माणूस भुकेला, आणि मी तर जास्त भुकेला आहे भाई. हे मला पण नूडल्स पाहिजे भाई, थोडे तरी पाहिजे. अरे घे ना. आम्ही यार असं काय करतो तू? आम्हीच नगरी इथे नॉनव्हेज वाल्यांमध्ये ना एक व्हेजवाला आलाय. काय करणार, नाईलाच आहे. भाईला काही भेटतच नव्हतं ऍक्च्युली. तो त्यांना थोडी रिक्वेस्ट करून मग व्हेज, कारण त्याने ते जे व्हेज बनवतात ते सेम भांड्यांमध्ये यूज करतात. म्हणजे त्याला वेगळे इन्स्ट्रुमेंट वेगळे वापरत नाहीत व्हेजसाठी. मिक्सिंगच आहे, त्यामुळे हा प्युअर व्हेज आहे. त्यामुळे आम्हाला ऑप्शन नव्हता. त्यांना थोडी रिक्वेस्ट केली होती. ते बोलले पिझ्झा आहे, म्हणजे हे असं सँडविच सारखं पिझ्झा आहे, तो भेटेल. म्हटलं ठीक आहे. आम्ही खात बसणार आणि हा बघत बसणार, मग ते आपल्याला काय बरोबर नाही वाटलं. आणि विषय कसा झाला की आपल्याला रस्त्याला एक पण हॉटेल नाही भेटलं. इथे हॉटेल भेटले. आता इथे खाऊन घेऊ पोटभर. खूप भूक लागली. आता खाल्ल्यानंतर तुम्हाला मी भेटतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तो आपला झालेला आहे. आजची राईड आमची पूर्ण झाली, कंप्लीट झाली. तर आम्ही इथं आलेलो आहोत तर रोहितला सोडायला. आता रोहितला सोडून आम्ही आपापल्या घरी जाणार. आदित्य मला पहिलं ड्रॉप करेल, म्हणजे मी माझ्या बाईकनेच जाईन मानपूरपर्यंत, तरी आम्ही सोबत असू. त्यानंतर आदित्य त्याच्या घरी जाईल आणि आपण आपल्या घरी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे मला कळवा. सध्या तरी यांची मजा मस्ती चालू आहे. बघू पुन्हा असंच एका व्हिडिओमध्ये आपण भेटू. असं काय होतंय? तर मित्रांनो, आता सध्या आपण पोहोचलेलो आहोत रोहितच्या ठिकाणी, म्हणजे रोहितला जिथं ड्रॉप करायचं तिथे. आणि आता आजचा व्हिडिओ खूप छोटा झाला, म्हणजे राईड छोटी झाली. लवकर म्हणजे लेट गेलो आणि लवकर आलेलो आहे, पण राईड मस्त झाली ओव्हरऑल. आणि मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करतोय. तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. लागलीच कमेंट सुद्धा करा. आणि त्याचबरोबर हा माझ्याबरोबर आदित्य आहे, अनफिल आदी. तर त्याच्याही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. मी त्याच्या चॅनलची लिंक आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये देईन. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.